माणिक वर्मा या नावाभोवती संगीतप्रेमी दुनिया जी आहे, विशेषतः महाराष्ट्रातलं जे संगीतप्रेमी विश्व आहे, याची या नावाभोवती सगळी आपुलकी दाखवली आहे. संगीताच्या जगामध्ये किंवा कलेच्या जगामध्ये सन्मान मिळतात, आदर प्राप्त करण्याची सुद्धा शक्यता पुष्कळ असते, परंतु इतकी प्रचंड आपुलकी लाभणं, आमच्या घरातली ती मुलगी आहे असं सगळ्यांना वाटायला लावणं, ही किमया अतिशय कठीण आहे. आणि माणिकला ही किमया साधलेली आहे. तिने काही ती मुद्दाम साधावी म्हणून काय केलेलं आहे असं मला वाटत नाही. निसर्गदत्त ज्या काही काही गोष्टी असतात त्याच्यातूनही ती आलेली असावी असं मला वाटतं. घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा, हिंदोळा झुलवू नको हिंदोळा. घननीळा 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 घननी This is the rag Malkauns in Hindustani music. The basic notes of the rag are घुमड घन घेरे आए काळ रे बदरिया, उमड घुमड घन घेरे
कलेच्या संबंधामध्ये माणिक मला नेहमी सिनियर असल्या कारणाने, विचारांनी सुद्धा, अभ्यासाने सुद्धा, कलेबद्दल मी तिच्याशी कधी फारशी बोललेच नाही असं मला वाटतं. कारण तिची जी कला आहे ती मला आंतरिक इतकी भावायची की ती मी तोंडावर तिचं काही सांगितलं, तू माणिक अशी आहे, तू माणिक तशी गाते, ते मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये त्याची एक प्रतिमा अतिशय खोलवर होती, म्हणून मी बोलू शकले नसेन, मला माहित नाही. पण मी इतकं जरूर सांगू शकते की माझ्या गाण्याचं कौतुक तिने लहानपणापासून केलं. लहानपणापासून माझ्या बुद्धीचं, माझ्या पेशकारीचं आणि खरं कौतुक केलं मला. म्हणूनच ती मला अजूनही माझ्या हृदयामध्ये इतकी भरून राहिली आहे. माझ्या हृदयस्थ माणिक एवढ्यासाठी आहे की ती गातही सुंदर होती. खरं म्हणजे सौंदर्याने जर आकार घेतला ना तर जो होईल ती म्हणजे माणिक, असं एक मला वाटतं. मला आजही असं वाटतं. राधे जमुना के तीर मत जइयो राधे जमुना